नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनवणे, नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। बराच काळ गेला, आपल्याशी मला कॉन्टॅक्ट मध्ये राहता आलं नाही। वर्ष ते 1.5 वर्ष झालं असेल, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। या दरम्यानच्या काळामध्ये एवढा वेळ का लागला, कशामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी मी आता येणाऱ्या काळामध्ये तो व्हिडिओ टाकणारच आहे। पण आता आपण धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये हा जो एक सेटअप तुम्हाला दिसतोय माझ्या मागे, त्या सेटअपवरून आज व्हिडिओ बनवतोय आणि त्या सेटअपची माहिती आणि त्याचे जे ऑनर आहेत, मालक आहेत, त्यांच्याशी बोलण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतोय। मागच्या काळातील सगळ्या घटनांवरती, मागच्या काळात काय गोष्टी आहेत, आम्ही तुमच्यासाठी नवीन काय घेऊन आलो आहोत, या सगळ्या गोष्टींवरती मी लवकरच तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे। पण आता आपण ह्या विषयावरती बोलू। हा माझ्या मागे जर पाहिलं तुम्ही, हा 25 टँकचा सेटअप आहे आणि 25 टँकच्या सेटअप मध्ये हा पूर्णच्या पूर्ण सेटअप नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंगने बनवलाय। यामध्ये तुम्ही जे शेड बघताय, ते शेड, हे याचं फाउंडेशन, या पूर्ण टँक्स, याची एअरेशन सिस्टीम, म्हणजे ए टू झेड आपण त्या बायोफ्लॉक सेटअप लागणार, बायोफ्लॉकच्या सेटअप साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथं बनवलेल्या आहेत। मित्रांनो, हा जो सेटअप आपण पाहत आहोत 25 टँकचा, तर याचे जे मालक आहेत मिस्टर गणेश मारणार, यांच्याशीच आपण बोलूया। त्यांनी हा सेटअप कशा पद्धतीत केला आहे आणि त्यासाठी यांना शासनाची काय मदत झाली आणि नाशिक बायोफ्लॉकची काय मदत झाली, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। गणेशजी प्लीज। नमस्कार गणेशजी, आता आम्ही धुळे जिल्ह्यातला पहिला व्हिडिओ बनवतोय तुमच्या इथं, आणि जसं की मला आठवते सगळ्यात पहिलं काम देखील तुमचंच चालू केलं होतं, बरोबर आहे? तर मला तुम्ही सांगाल की हा प्रोजेक्ट तुम्हाला 25 टँकचा तुम्ही कसा बनवलाय, याच्यासाठी तुम्हाला काय शासनाची मदत मिळाली की काय? शासनाकडनं आम्हाला 15 लाख मदत मिळाली। त्यात हा जो सेटअप आहे, हा नाशिक बायोफ्लॉक नाशिक यांच्याकडनं करण्यात आला। स्वतः सोनवणे साहेब माझ्यासमोर आहेत, यांच्याकडनं पूर्ण सेटअप करून भेटला आहे। इव्हन या सेटअपनं त्यांनी जेव्हा स्टार्टअप केली, स्टार्टअप पासून तर एंड पर्यंत पूर्ण त्यांनी केलेलं आहे। त्यांचं सेटअपमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही, कुठल्याही प्रकारची काही कमतरता नाहीये। या सेटअपमध्ये आम्हाला इव्हन त्यांनी बीजवाई टाकेपर्यंत पूर्ण मदत करणार आहेत। उद्या आमचे बीज येणार आहे, त्यातल्या त्यात साहेबांनी पूर्ण जितकं काही सेटअप केलं, त्यात कुठल्याही प्रकारची काही कमतरता नाही। आमच्या मनाप्रमाणे जशी मनामध्ये आम्हाला वाटत होता, त्याप्रमाणे आम्हाला पूर्ण सेटअपचं नियोजन करून दिलेलं आहे त्यांनी। आणि इव्हन त्यांचं आम्हाला एक बॅचची पूर्ण गाईडलाईन पण मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट, साहेबांनी आम्हाला जी बिलिंग पेमेंट जे गव्हर्नमेंटकडनं आम्हाला मिळालं, त्यात तीन टप्प्यामध्ये पेमेंट मिळतं। ते आमचं सेटअप कम्प्लीट झाल्याच बरोबर पूर्ण पेमेंट आम्हाला भेटलंय आमचं। इव्हन साहेबांच्या खूपशी आम्हाला मदत मिळाली, म्हणजे आम्हाला इथं येण्याची काही आवश्यकता पडली नाही। जो काही सेटअप होता, साहेबांनी आम्हाला जे वाटलं होतं त्याप्रमाणे पूर्ण क्लिअर करून दिलेलं आहे। त्यामुळे साहेबांचे धन्यवाद। गणेशजी, आता हा सेटअप तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत जो केलेला आहे, बरोबर आहे? तर आता परत नवीन ह्या वर्षी देखील, पुढच्या वर्षी देखील अशा काही गव्हर्नमेंटच्या ऍड येणार आहेत, ज्याच्यामध्ये ह्या सेटअपची स्कीम जी येणार आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत, त्याच्यामध्ये ज्यांना टँक्स मंजूर होणार आहे, 60 टँक असतील, 25 टँक असतील, 50 टँक असतील, तर तुमचा नाशिक बायोफ्लॉक बद्दलचा अनुभव त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर केला तर बरोबर। ऍक्च्युली काय आहे, हा त्यांचा मंजूर होईल, मला पण त्याच्यात नवीन एक ऍड नवीन वापस एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, तो मी 100% तुमच्याकडनंच बनवेल, त्यात डाऊट नाही। माझा एक अनुभव असा आहे की नाशिक बायोफ्लॉक ही जी कंपनी आहे, हे स्टार्ट टू एंड मी पहिले आधीही बोललो होतो, काम चांगल्या पद्धतीने करता। आणि 100% माझ्या मताने मी माझा नवीन जो प्रोजेक्ट होईल तो त्यांच्याचकडे देईल, मी अजून एक प्रकरण टाकणार आहे। तर ते त्यांचं बिलिंग बनवण्यापासून तर बिलिंग काढून देण्यापर्यंत पूर्ण मदत ते करता। आणि स्टॉकिंगचे एक बॅच पूर्ण काढून देण्यापर्यंत पूर्ण सपोर्टिंग त्यांचा। नवीन कोणी ज्याचाही मंजूर होईल त्याने नाशिक बायोफ्लॉक कंपनी यांच्याकडेच सेटअप बनवण्याचे देण्यात यावे, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। मित्रांनो, तुम्ही पाहिलं तर यांनी हा जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे, तर त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे त्या अंतर्गत त्यांना 15 लाखाचं अनुदान देखील मिळालं आहे। आणि हा 25 टँकचा सेटअप करताना आपण याच्यात पूर्ण फाउंडेशन पासून तर शेड पर्यंत, मशीनपर्यंत सगळ्या गोष्टी आपण यांना पुरवलेल्या आहेत। आणि त्याच्याबरोबर आपण या टँकमध्ये मासे देखील आपण टाकून देणार आहोत। अजून स्टॉकिंग झालेलं नाहीये, आज हा व्हिडिओ उद्याची याची स्टॉकिंग आहे, तर स्टॉकिंग करून पूर्ण 6 महिन्यापर्यंत 7 महिन्यापर्यंत त्यांचं पूर्ण मासा विक्री योग्य होत नाही
तोपर्यंत एक टेक्निकल गायडन्स देखील आपण त्यांना पुरवणार आहोत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये आपण जवळजवळ 650 टँक बनवतोय. फक्त धुळे जिल्ह्यामध्ये आपण 650 टँक बनवतोय. आणि जी सुरुवात झाली होती या काम करण्यासाठी, कुठले सेटअप जे आहेत 25 टँकचे आहेत, कुणाचे 25 टँकचे आहेत, एका ठिकाणी 150 टँकचा देखील आपण सेटअप तयार करतोय. तर हे सेटअप तयार करताना आपण सुरुवात केली होती गणेशजींच्या सेटअप पासूनच आपण सुरुवात केली होती. आणि मला असं वाटलं की सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ सुरुवात केला पाहिजे तर गणेशजींच्या पासून सुरुवात केला पाहिजे. आता बाकीच्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करता येईल, पण आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो. बाकीच्या गोष्टींची माहिती तुम्हाला देखील आम्ही कळवणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि शक्य होईल तितक्या मी सेटअप वरती जाऊन जे लाभार्थी आहेत, जे आमचे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर व्हिडिओ तयार करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. मागच्या 1.5 वर्षापासून तुमच्या संपर्कात नव्हतो, पण येणाऱ्या काळामध्ये नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि एक त्यासोबत नाशिक मध्ये आपण जे तयार केलेलं आहे मत्स्य सेवा केंद्र, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत, ते सेवा केंद्र काय काम करणार आहे, नाशिक बायोफ्लॉकने आतापर्यंत काय काम केलंय, मधल्या काळामध्ये काय काय गोष्टी राहिल्यात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहोत. धन्यवाद.